नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं स्वादिष्ट रेसिपीज किचनमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत मस्त असा खमंग खुसखुशीत सोबतच पौष्टिक असा नाश्ता, किंवा मग तुम्ही हे मुलांच्या टिफिनलाही देऊ शकता। मस्त पोटभरीचा नाश्ता आहे। म्हणजेच आज आपण बनवणार आहोत आलू पालक पराठा। तुम्ही बघू शकता पराठा किती मस्त दिसत आहे। चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला। इथे मी अर्धी जुडी पालक घेतलेली आहे, ते निवडून स्वच्छ पाण्याने अगोदर धुवून घेतली आणि नंतर आपल्याला ही 2 मिनिटं उकळत्या पाण्यामध्ये उकळून घ्यायचे। आता इथे पालक होत होती तोपर्यंत आपण यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया। त्यासाठी मी इथे 2-3 अद्रकीचे तुकडे, 8-9 लसणाच्या पाकळ्या आणि 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। ह्या चांगल्या आपल्याला बारीक वाटून घ्यायच्यात, किंवा मग तुम्ही हे मिक्सरलाही वाटून घेऊ शकता। इथे माझ्याकडे लसणाच्या पाकळ्या लहान होत्या त्यामुळे मी 8-9 म्हणते, तुम्ही 4-5ही घेऊ शकता जर तुमच्या मोठ्या असतील तर। आता हे वाटून झालेलं आहे, आपण साईडला ठेवून देऊया आणि पराठ्यासाठी लागणारं पीठ काढून घेऊया। त्यासाठी मी इथे 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला 2 चमचे बेसन टाकून घ्यायचे आणि चवीनुसार मीठ टाकायचे। पराठ्याच्या कणकीमध्ये नेहमीपेक्षा मीठ थोडंसं जास्तच टाकायचं, जेणेकरून पराठ्याची वरची लेयर स्टफिंग सोबत मस्त लागते। आता इथे आपली पालकही उकळून झालेली होती। आता याला आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि यावरती थोडंसं थंड पाणी टाकायचे आणि याची चांगली बारीक स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची। इथे मी झाकणामध्ये थोडंसं पाणी टाकून झाकण विसळून यामध्ये टाकून घेते आणि ही प्युरी आपल्याला काढलेल्या पिठामध्ये, म्हणजेच पराठ्यासाठी आपण जे पीठ काढून ठेवलेलं होतं त्यामध्ये टाकून घ्यायचे आणि थोडीशी प्युरी मी साईडला ठेवणार आहे, कारण या प्युरीपासून मी माझ्या छोट्या मुलाला उपमा करणार आहे त्यामुळं। आणि आता ही पीठ तिंबून घ्यायचे थोडं थोडं पाणी टाकून। आता इथे मी अर्ध पाणी गरम वापरणार आहे, जे आपण पालक उकळून घेतलेलं होतं ते पाणी, आणि नंतर अर्ध पाणी थंड पाणी वापरणार आहे। आणि हे पीठ आपल्याला चांगलं सैल असं मळून घ्यायचे। जर तुमच्याकडे टाइम असेल तर पालक अगोदरच उकळून घ्या आणि पालक उकळून घेतलेलं पाणी थंड झालं की ते कणिक मळण्यासाठी वापरा। आता इथे मी कणिक मळून घेतलेली आहे, हे आपल्याला 15-20 मिनिटं झाकून भिजत ठेवायचे। तोपर्यंत आपण पराठ्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया। त्यासाठी मी इथे 1 चमचा तेल टाकलेलं आहे कढईमध्ये आणि ते गरम झाले की त्यामध्ये जिरे मोहरी टाकायचे आणि जिरे मोहरी व्यवस्थित तडतडली की त्यामध्ये आपल्याला एक मध्यम आकाराचा बारीक कट करून घेतलेला कांदा टाकून घ्यायचे आणि तो आपल्याला थोडाफार मऊसर होईपर्यंत परतून घ्यायचा। आता इथेच मी जे आपण खलबत्त्यामध्ये जे वाटून घेतलेलं हिरवी मिरची, अद्रक लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आणि तीही या कांद्यासोबत व्यवस्थित परतून घ्यायचे, जोपर्यंत याचा कच्चेपणा जात नाही तोपर्यंत। आता यामध्येच आपल्याला बारीक कट करून घेतलेला कढीपत्ता, किंवा मग तुम्ही अशा पद्धतीने हाताने चुरूनही टाकू शकता। कढीपत्ता टाकल्यामुळे मसाल्याचा स्वाद दुपटीने वाढतो। आता हे आपल्याला थोडंफार परतून घ्यायचंय, जास्त नाही परतवायचं, फक्त मऊसर करायचं। आता इथे परतून झालेलं होतं, इथेच आपल्याला पाव चमचा हळद टाकून घ्यायचे आणि तीही यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची। आता इथे मी 4-5 बटाटे उकडून घेतलेले होते, त्याचे साल काढून घेतलेत आणि ते अशा पद्धतीने हाताने चुरून यामध्ये टाकून घ्यायचे। यावरतीच आपण बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि नंतर याला थोडंफार मिक्स करायचे। आता इथे आपल्याला मॅशच करायचे, त्यामुळे मी चमचा काढून घेते आणि चवीनुसार मीठ टाकून घेते आणि याला चांगलं मॅशरने आपल्याला एकदम बारीक अशी, म्हणजेच पुरणासारखं मऊसूत हे सारण आपल्याला करून घ्यायचे, जेणेकरून पराठे लाटताना फुटणार नाहीत। आणि हो, बटाटे तुम्ही अगोदरच उकडून घ्या, जेणेकरून थंड झाले की मग बटाट्याचं सारण मस्त होतं, नाहीतर मग गरम बटाटे असतील तर मग चिकट सारण असं होतं आणि त्यामुळेही आपले पराठे फुटतात। आता इथे मी व्यवस्थित असं हे एकजीव करून घेतलेला आहे बटाटा। आणखीन 4-5 मिनिटं याला आपण कढईमध्ये परतून घेणार आहोत। आता इथे 4-5 मिनिटं झालेले होते। यातील काही सारण मी माझ्या मोठ्या मुलासाठी काढून घेते, कारण तो तिखट खात नाही आणि बाकीच्या राहिलेल्या सारणामध्ये मी तिखट टाकणार आहे। यामध्ये मी 1 चमचा तिखट टाकून घेणार आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता, किंवा मग लाल तिखट नाही वापरलं तरी चालते। आता हे व्यवस्थित आपल्याला या बटाट्याच्या सारणामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि 2 मिनिटं आणखीन थोडंसं परतून घ्यायचं। आता हे परतून झालेलं आहे, मी एका ताटामध्ये काढून घेते आणि ते व्यवस्थित पसरवून आपल्याला फॅनच्या हवेखाली ठेवायचं जर तुमच्याकडे टाईम नसेल तर। आता माझ्याकडे गडबडीची वेळ होती आणि टाईम नव्हता, सकाळच्या डब्यासाठी मी हे पराठे करून घेत होते, त्यामुळे मी हे पसरवून घेते एका ताटामध्ये आणि फॅनच्या हवेला हे ठेवून येते। बटाट्याचं स्टफिंग थंड असलं की पराठे मस्त असे लाटता येतात। आता इथे आपली कणिकही भिजली गेलेली होती, परंतु मला थोडीशी घट्टसर वाटत होती, त्यामुळे मी थोडंसं पाणी टाकून कणिक आणखीन 2-4 मिनिटं मळून घेते। जर तुम्हाला घट्टसर कणिक वाटली तर मळा, जर तुमची
टिमतानाच कणिक थोडीशी पातळ झाली असेल तर मग काही नंतर पाणी लावायची गरज नाही। आता इथे मी 4-5 मिनिटं कणिक चांगली मळून घेतलेली आहे आणि कणिकही आपली मस्त अशी तयार झालेली आहे आणि मी साईडला पीठही काढून घेतले पराठे लाटण्यासाठी। आता आपण पराठे बनवायला घेऊया। नेहमीप्रमाणे आपल्या पुरणपोळीसारखा उंडा न बनवता तुम्ही जर असे छोटे छोटे 2 उंडे बनवून घेतलात तर पराठे न फुटता तयार होतात। कसे तर मी ते पुढे सांगतेच तुम्हाला। आता इथे मी 2 उंडे बनवून घेतलेले आहेत। ते दोन्ही उंडे आपल्याला पिठामध्ये घोळून घ्यायचे आहेत आणि याच्या आपल्याला लाट्या बनवून घ्यायच्या आहेत, म्हणजेच आपल्याला याच्या पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने जर तुम्ही पराठे बनवलात तर तुमचा पराठा लाटताना फुटणार नाही आणि 100% तो टम्म फुगला जाईल। आता इथे मी जो बटाट्याचा आपण स्टफिंग बनवून घेतलेला होता तो इथे पसरवून घ्यायचा या पुरीवरती आणि थोडंसं वरून पीठ टाकून घ्यायचं आहे आणि हो साईडला जास्त कडेपर्यंत हे स्टफिंग पसरवायचं नाही, थोडंसं काटं शिल्लक ठेवायचे आणि नंतर यावरती आपल्याला जे आपण दुसरी लाटून घेतलेली पुरी आहे ती ठेवून घ्यायची आणि याचे काटं व्यवस्थित असे बंद करून घ्यायचे अशा पद्धतीने आणि नंतर हाताने आपल्याला एकसारखं असं थापून घ्यायचं आहे जेणेकरून आतला मसाला व्यवस्थित काठापर्यंत जाईल आणि नंतर आपल्याला हे पिठामध्ये घोळून घ्यायचे आणि याचे आपल्याला मस्त असे पराठे लाटून घ्यायचे व्यवस्थित काठं आणि मधली साईड एकसारखी अशी लाटून घ्यायची। आता इथे मी गॅसवरती तवाही टाकून घेतलेला होता आणि तो गरम झालाय आणि नंतर त्यावरती आपल्याला तूप टाकून घ्यायचंय चमच्याने आणि पराठा टाकून घ्यायचे। पराठा थोडाफार खालून शेकला की मग अशा पद्धतीने गोल फिरवला की खाली चिटकला जात नाही। आता याला आपण पलटून घेऊया। इथे मी पराठा शेकत शेकत दुसरा पराठाही अशाच पद्धतीने लाटून घेते। 2 पुऱ्या करून त्यामध्ये स्टफिंग भरायच्या आणि काटं जोडून घ्यायचे। आता इकडे खालून पराठा व्यवस्थित शेकला गेलेला होता तो पलटून घ्यायचे आणि याच्यावरती तूप लावून आपल्याला दोन्ही साईडनी खरपूस असं भाजून घ्यायचंय। शक्यतो पराठा भाजण्यासाठी तूपच वापरायचे किंवा बटर, नाहीतर तुम्ही तेलही वापरलं तरी चालते, परंतु तूप आणि बटर लावल्यामुळे पराठे मस्त खुसखुशीत आणि टेस्टी होतात। आता इथे मी दोन्ही साईडनी व्यवस्थित तूप लावून खरपूस असा लो फ्लेमवरती आपल्याला हा पराठा 4-5 मिनिटं भाजून घ्यायचे। जेवढा जास्त वेळ तुम्ही पराठा भाजून घ्याल तेवढाच मस्त खरपूस आणि मस्त खमंग असा पराठा तयार होतो। आता इथे पराठा भाजून झालेला आहे। दुसराही पराठा मी अशाच पद्धतीने भाजून घेते आणि शक्यतो पराठे भाजण्यासाठी लोखंडाचाच तवा वापरायचा जेणेकरून पराठ्याला कलर मस्त येतो। आता इथे मी सगळेच पराठे लाटून घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता पराठे किती मस्त खरपूस आणि खमंग दिसत आहेत। तर मग तुम्हाला कशी वाटली माझी आजची रेसिपी नक्की सांगा कमेंट करून आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जास्तीत जास्त शेअर करा। आणखीन भेटू अशाच नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।